आणि मग मात्र महाराज ती राणी गतप्राण झाली. संपूर्ण प्रजा हळहळ करू लागली. स्मशानामध्ये एकच हाहाकार उडालेला आहे. इकडे राजांना दिवसभर विसरून गेले महाराज. हे विसरून गेले आपण काय कृत्य केले ना हेच विसरले. सायंकाळची वेळ झाली आणि घराकडे जाण्यासाठी निघालेले आहे. आणि घराकडे ते निघाले, त्या राजमहालाकडे ते निघालेले आहे. आणि राजमहालाच्या द्वाराजवळ आले. त्यांना माहिती कळाली. महाराज राजमहालाच्या द्वाराजवळ आले आणि माहिती कळाली, महाराज तुमचा एक सेवक काय घेऊन आला होता, निरोप घेऊन आला होता. त्यांनी सांगितलं थांबा. नाही तुम्ही पुढे बघा. महाराज तुमचा एक सेवक निरोप घेऊन आला होता. राजन बोलायला तयार नाही. आणि मग मात्र त्या वेळेला राणी ही सती गेलेली आहे. आणि मग मात्र राजन पळत निघाले महाराज स्मशानाकडे पळत निघालेले आहे. आणि राजन पळत आता पाठवा ना राजांना. काल लग्न केलं, काल काय केलं, आनंद उत्सव. आणि आज हे तुमचं आमचं जीवन असंच आहे महाराज. तुमचं आमचं जीवन कसं आहे, तुमचं आमचं जीवनच असं आहे महाराज. कधी दुःख तर कधी सुख, पण तुम्ही आम्ही आनंद प्राप्त करत नाही महाराज. महाराज स्मशानामध्ये जातात आणि स्मशानामध्ये जाऊन त्या चितेमध्ये उडी मारणार. तितक्यात लोकांनी त्यांना धरलेलं आहे, प्रजेने त्यांना धरलेलं आहे. त्या प्रजेने त्यांना धरून ठेवलं. आणि मग मात्र राजन त्या ठिकाणी बसलेले आहे आणि आपल्या डोक्याला हात लावून फक्त नामस्मरण करू लागले महाराज. पिंगला पिंगला पिंगला. तुमचं करतात काय नाही? आजीबाईने वरती हात करून सांगितलं नाही करते म्हणे. असं नाही. आणि मग मात्र महाराज त्या ठिकाणी बसून आहे. त्रिविक्रम राजे येतात. विक्रम राजे त्या ठिकाणी येतात, त्यांचे समजूत काढतात, पण कुणाचं ऐकायला तयार नाही. त्या चितेला, त्या भस्माला, त्या राखीला कुणालाही हात लावून देणं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले. असं करता करता 12 वर्षांचा काळ लोटत आला महाराज. आणि गुरुकडून किती वर्ष मागून घेतले होते? गुरुकडून मागितले होते ना. काय सांगितलं गुरुला? मला 12 वर्षांचा काळ द्यावा. मी काय करतो, मातृ पितृ पुत्र ऋण हे फेडतो आणि मग तुमची सेवा करण्यासाठी येतो. पण बघा ना, हे तुमचं आमचं आयुष्य आहे महाराज. कसं आयुष्य आहे? असं स्मशानात. हे स्मशानच आहे बरं का. काय आहे याला? काय म्हणतात? मृत्यूलोक. मृत्यूलोक म्हणजे काय? स्मशान. मग तुम्हाला मला वेळ मिळणार आहे का? तुमचा आमचा भरोसाच नाही महाराज. ते नाथ होते, पण या नाथांनी लीला कोणासाठी केल्या? हे जीवन कसं असतं ना हे समजून सांगण्याकरता नाथांनी लीला केल्या. चमत्कार नाही. नाथ चमत्कार करत, नाथांना चमत्कार करण्याची आवश्यकता नाही. नाथ काय करतात तर नाथांनी तुमचं आमचं जीवन तुम्ही आम्ही कसं व्यतीत करतो ना हे सांगणार तत्व म्हणजे नाथतत्व आहे. तुमचं आमचं जीवन कसं आहे हे शिकवणार तत्व म्हणजे नाथतत्व आहे. तुम्ही आम्ही जीवन कसं जगावं, जीवन कसं व्यतीत करावं हे सांगणार तत्व म्हणजे नाथतत्व आहे महाराज. आणि त्या स्मशानामध्ये बसलेले आहे. ते काय करत आहे? महाराज रडत आहेत, तर तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे आहे का? कुठे? नाही तर तुमच्या आमच्या शेवटला असतं. लोक ज्यांनी कधीच भजनात आणले त्याला सुद्धा भजनी जातात आहे की नाही? कुठे जातात? आपल्याला काय म्हणायचं? आला एक छोटस नामचिंतन करूया महाराज. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
स्मशानामध्ये बसून एकच नामचिंतन आहे, पिंगला पिंगला पिंगला. आता सुद्धा लोक काय करतात, बायको 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 एक बायको बायको तुने बायको बायको तुने. आजची साहेब कशी आहे परिस्थिती? आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे तुम्हाला. सगळ्यात जास्त केसेस कशाचे आहे महाराज? गावात जर 1000 लग्न झाले ना तर 800 बाहेरच राहतात, 100 सासरवाडीला राहिले, 100 बस झाले. बायको एक. आणि आपल्याला काय वाटतं, आपल्या जावयाने ज्याचं त्याचा विचार जास्तीने करा. हा स्मशानामध्ये बसला आणि पिंगला 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 नामस्मरण करू लागला. 12 वर्षांचा काळ लुटत आला, अन्न पाणी नाही महाराज. जशी एखाद्या साधू संन्यासी महात्म्याने त्यागेने तपस्व्याने हठयोगाने साधना करावी अशी बायकोच्या नामचिंतनाची साधना करू लागला. पिंगला 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 कंठी उरला अशी प्राण, म्हणजे कंठामध्ये फक्त प्राण उतरला आणि नामचिंतन चालू आहे महाराज. पिंगला 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 इतकंच नामस्मरण चालू आहे. आणि इकडे गोरक्षनाथ महाराजांनी सोन्याच्या पर्वतावरती विराजमान होते ना, त्या पर्वतावरून गुरु महाराजांच्या आज्ञेने म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराजांच्या आज्ञेने भ्रमंतीसाठी निघाले महाराज. आणि भ्रमंती करत करत गिरणारला आली आणि गिरणारला दत्तप्रभूंचं दर्शन घेतलं, दत्तप्रभूंचं दर्शन घेतलं. आणि मग मात्र त्या वेळेला महाराज दत्तप्रभू सांगतात, थांबा 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 अजून. एवढ्या लवकर नका मडकं फोडू. पहिले मी काय सांगतो ना त्याच्याकडे लक्ष द्या बरं का. नाही म्हणजे सगळ्यांनी बरं का, त्यांनीच नाही, म्हणजे मी काय सांगतोय, माझं सूत्र काय सांगणं चालू आहे ना हे समजून घ्या. कथा सर्वांना माहिती आहे का नाही, पण व्यथा ज्याची त्याला माहिती आहे. मग त्या व्यथेतून मुक्त व्हायचं असेल ना तर कथा एक चिंतनेने श्रवण केली पाहिजे. जेव्हा आम्ही कथा एक चित्तेने श्रवण करतो तेव्हा जीवनाच्या व्यथेतून आम्ही मुक्त होतो. अन्यथा आणि तुम्हाला तुमच्या शेजारची अजिबात बोलणार नाही. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथ महाराजांना सांगतात, बाबा अरे माझा एक शिष्य, माझा एक पुत्र, त्याला या धर्म कार्यामध्ये महाराज हे गुरु करतात. शिष्य कितीही चुकला ना त्याला जागेवरती आणण्याचं काम हे गुरु करतात महाराज. गुरु सोडून देत नाही. गुरुचा हात आपण पकडायचा नसतो तर आपला हात गुरुच्या हातामध्ये द्यायचा असतो. अचानक आपण गुरुचा हात सोडू शकतो पण गुरु आपला हात कधी सोडत नाही. नाथपंथामध्ये एक कहावत आहे, पानी पीना छान के और गुरु करना पहचान के. पानी से सेहत बनती है, गुरु से तकदीर बनती है. पाणी चांगलं असेल ना तर आजारी पडत काही रोग होत नाही, आणि गुरु जर चांगला असेल तर जीवनामध्ये काही त्रास होत. हे जीवन कसं होतं, आनंदमय होतं आणि आम्ही निरंजन पदाला पोहोचतो. तर गुरु तुमच्या आमच्या हाताला धरून जातात महाराज, ते गुरु असतात. आणि मग मात्र आपल्या शिष्याचा विचार करतात, अरे बाबा बाळ गोरक्षा, माझ्या या पुत्राला, माझ्या या शिष्याला धर्म कार्यामध्ये गुंतवून गो. तो अज्ञानी आहे रे, त्याला या धर्म कार्यामध्ये गुंतवून गो. आपल्या पत्नीच्या नामाने नाम चिंतन करीत बसला आहे, अवंती नगरीला जावं. महाराज गुरूंना आदेश केला, आजोबांना आदेश केला. दत्तप्रभू गोरक्षनाथांचे कोण? बाबा, आजोबा. आणि बाबा आपल्यावरती जितकं प्रेम करतात तितके या जगात कुणी प्रेम करत आजीबाई करतात की नाही? बाबा आपल्यावरती सगळ्यात जास्त. ज्यांना बाबाचं प्रेम मिळालं ना महाराज त्यांनाच बाबाचं प्रेम कळालं, आणि जे बाबा झाले त्यांना नातवाचं प्रेम कळालं. खरं की नाही बाबा? आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला आज्ञा घेतली आणि गोरक्षनाथ महाराज अवंती नगरीमध्ये आले. गोरक्षनाथ महाराज अवंती नगरीमध्ये आले आणि गोरक्षनाथांनी येऊन एक चक्कर मारला त्या स्मशान भूमीकडे चक्कर मारला आणि बघितलं, हा याचा कंठामध्ये फक्त प्राण उरलेला आहे आणि नामस्मरण चालू आहे. कुणाचं?
बायको बायको पिंगला 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 हे नाम स्मरण चालू आहे. आणि गोरक्षनाथ मध्ये महाराज गावामध्ये जातात. एक मडकं आणलं आणि त्या मडकावरती सजावट केली आणि गोरक्षनाथ महाराज ते मडकं घेऊन राजांजवळ येत आहे. येऊ द्या. महाराज येत आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही काय करू, एक नामचिंतन करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चैतन्य गोरक्षनाथ महाराज की जय. महाराज ते मडकं आणलं आणि महाराज मडकं राजांजवळ फोडतात. महाराज फोडा, महाराज मडकं जोरात द्या फोडून, जोरात आपटा त्याला. मडकं फोडलं महाराज. मडकं फोडलं तरी टाळ्या वाजवले लोक. आपले बी मडके बाकी अजून. महाराज मडकं फोडलं आणि गोरक्षनाथ महाराज रडायला लागले. महाराज आक्रोश करू लागले. भगवान शंकरने तांडव करावा असा तांडव करू लागले, रडू लागले, अगदी रडू लागले. महाराज जमिनीवरती गडबडा लोळू लागले. काय करावं कळेनासं झालं. आणि मग मात्र राजन काय करतात महाराज, राजन उठले. राजन उठतात आणि गोरक्षनाथाला म्हणतात, हे गोरक्षा, हे जोगी, हे संन्यासा, अरे का रडतोस? हे जोगी, हे संन्यासा, हे महात्मा, हे तपस्वी, अरे का रडतो आहे? अरे का रडत आहे? अरे गोरक्षनाथ महाराज सांगतात, माझं मडकं फुटलं, माझं मडकं फुटलं. आणि राजन सांगतात, अरे असे मडके मी तुला 1000 मिळवून देतो. तुला किती देतो? 1000 मिळवून देतो, काळजी करू नको. राजन गोरक्षनाथ महाराज सांगतात, अरे बाबा तू का रडत बसला? अरे माझी पत्नी गेली, माझी पत्नी गेली, माझी पिंगला गेली. अरे या पिंगल्यासारख्या मी शतकोटी पिंगला उभ्या करतो. किती करतो? 100 कोटी महाराज. शतकोटी पिंगला उभ्या करतो. अरे जर नाही केले तर तू सांगशील ते करील, तू सांगशील ते करील. पण माझ्या मडक्यासारखं तू मडकं आणून देऊ शकत? ज्ञानी माणसासारखा दुसरा ज्ञानी माणूस मिळतो का? आज स्वामी विवेकानंद दुसरे मिळणार आहे का? छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला दुसरे मिळणार आहे का? ज्ञानी माणसं पुन्हा पुन्हा येत नसतात महाराज. ज्ञानांचा अवतार फक्त एकदाच होत असतो महाराज. आणि मग मात्र त्या वेळेला, त्या समयाला, अरे या मडक्यासारखं तू मडकं आणून देऊ शकत नाही, पण तुझ्या पिंगलेसारख्या मी किती 100 कोटी पिंगला उभ्या करतो. आणि मग मात्र महाराज भस्म जोडीमध्ये हात घालतात, भस्म घेतात, संजीवनी मंत्राचा पाठ करतात आणि अलग जे म्हणणार नाही त्याचं मडकं फुटल बरं का. अलग कुठलं तरी चालू, पण आम्ही बोलणार नाही. आणि मग मात्र महाराज त्या वेळेला, त्या समयाला 100 कोटी पिंगला त्या ठिकाणी उभ्या राहिल्या. प्रत्येक पिंगले जवळ जावं आणि तिला आपल्या संसारातील कोण गाठ विचारावी. आणि प्रत्येक पिंगलेने सांगावं, स्वामी महाराज तुम्ही 12 वर्ष या ठिकाणी थांबलात, पण याचा उपयोग झाला नाही. एक जोगी, एक संन्यासी, एक तपस्वी, एक महात्मा येतो आणि माझ्यासारख्या किती तयार करतो? 100 कोटी. 100 कोटी. आता लोक 50-50 कोटीतच विकले जातात. नाही, अच्छा आपल्याला काही कोणला म्हणायचं, आपण कोणला काही म्हणत नाही, आहे की नाही. आणि मग मात्र महाराज त्या वेळेला, त्या समयाला प्रत्येक पिंगलेने सांगावं, स्वामी माझ्यासारख्या 100 कोटी निर्माण झाल्या, तो अनंत निर्माण करू शकतो. आणि मग मात्र महाराज चरणावरती नतमस्तक होण्यासाठी जातात. पण महाराज सांगतात, तुम्ही माझे चुलते आहात. कोण आहे? चुलते. कारण दत्तप्रभूंचे शिष्य होते आणि तुम्ही माझे चुलते आहात. आणि मग मात्र संपूर्ण राज्यामध्ये माहिती मिळाली, राज्यातील त्या गावातील संपूर्ण लोक त्या ठिकाणी आलेले आहे. आणि मग मात्र राजमहाली नेण्यात आलं. आणि विक्रम राजा विचारतो, बाबा हे गोरक्षा, हे कसं शक्य झालं? म्हणजे ते काही विचारू नका. युक्ती प्रयुक्ती करून याशी आणले बाहेर काढून. याला आता ते युक्ती प्रयुक्ती करून आणलेलं आहे. म्हणजे एक काम करा, काय करा, आता इथे 6 महिने ठेवा, 6 महिने राजा. कारण राजांची हालत कशी झाली होती? खायला प्यायला नव्हतं. कुणाच्या नामचिंतनाने? बायकोच्या.
काय का नाही बायकोच्या नामचिंतनाने नव्हतं ना म्हणजे आता इथं 6 महिने राहा थोडी तब्येत सुधारली तर मग याला घेऊन जा महाराज म्हण नाही ते काही जमणार कारण याचा इरादा कधी बदलेल कल करे सो आणि आज करे सो आणि आत्ताच करू द्या मग लगेच आपल्या जवळची झोळी काढली त्यांच्याकडे दिली आणि सांगितलं जा भिक्षा मागण्याकरता हा द्या ना महाराज आणि हा नाही राजांना जा महाराज भिक्षा मागायला आणि मग मात्र महाराज आपल्याच दारापुढे आणि आपल्याच घरापुढे आणि आपल्याच असणाऱ्या सर्व पत्नींकडे आणि आपल्या नगरामध्ये भिक्षा मागण्यासाठी एक आहे महाराज भिक्षा मागत आहे तर त्या तिकडं नाही घरी नाही जायचं इकडेच मागायचं ऐसी प्रेम भिक्षा रे गुरुने मंगाय 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 कधी द्यायचे असते एकदा द्यायचे असते उदार अंतकरणाने द्यायचे असते आहे का उदार अंतकरणाने द्यायचे असते आता तुम्ही उदार झाले ना तुमचे सगळे सातबारे माझ्या नावावर करून द्या चालेल ना आणि जे बोलणार नाही त्याचे होतील बर का सातबारा घ्या आणि मग त्या वेळेला त्या समयाला आपल्या घरामध्ये घरापुढे भिक्षा मागितली सर्वांनी आग्रह करावा स्वामी तुम्ही इथेच थांबावं जाऊ नये
पण महाराज कुणाचं ऐकायला दाराने ती भिक्षा घेतली. महाराज गावामध्ये भिक्षा मागितली. जिथे राज्य केलं ना महाराज, आता ज्या गावात राहिले त्या गावात भिक्षा मागण्याची वेळ आली तर आपण मागू का? मागतो का आपण? नाही. पण उद्यापासून तुम्हाला नाथांसाठी. कुणासाठी महाराज? नाथांसाठी. महाराज बघा ना, आपण जीवन जगतो कुणासाठी याचा प्रश्न स्वतःला विचारा. आपण जीवन जगतो, तुम्ही कुणासाठी जगतात? जगतात ना तुम्ही? तुम्ही जिवंत आहे का? तुम्ही कुणासाठी जगतात? स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी नाही. दुसऱ्यांसाठी जगले असते, स्वतःसाठी काही केलं? जो दुसऱ्यांसाठी जगतो तो स्वतःसाठी काही करत? संत बघा, संत दुसऱ्यांसाठी जगतात, स्वतःसाठी काही करतात का? आणि जे स्वतःसाठी जगतात ते दुसऱ्यांसाठी काही करत? आपण फक्त भगवंताचं नाम चिंतनासाठी जगावं बस. अलग. आणि मग मात्र महाराज त्या वेळेला विक्रम राजाच्या घरी भोजन ग्रहण करतात. भोजन ग्रहण केलं आणि भ्रमंतीचं पुन्हा नाथांच्या हाताला धरलं आणि व्यान आकर्षण शक्तीच्या साहाय्याने निघून गेले. महाराज कुठे गेले? गिरनार पर्वतावर गेले. गिरनार पर्वत दत्तप्रभूंच्या चरणावरती समर्पित केलं. दत्तप्रभूंनी वरदहस्त मस्तकी ठेवला. ब्रह्म सनातनाचा बोध केला. चराचरामध्ये ब्रह्मामध्ये चराचराची अनुभूती प्रगट करून दिली आणि तपश्चर्याला पाठवून दिलं. महाराज बद्रिकाश्रमी तपश्चर्या करतात. बद्रिकाश्रमी तपश्चर्या पूर्ण झाली आणि धर्म कार्यामध्ये गुंतवून घेतलं. आणि नाथ सतत बहता पाणी रमता जोगी. आणि इकडे गोरक्षनाथ महाराज भ्रमंतीसाठी भ्रमंती करत करत कुठे गेले? सुवर्ण्याचा जिथे पर्वत गेला वामोरी क्षेत्रामध्ये गेलेले आहे महाराज. जिथे मच्छिंद्रनाथ महाराज ध्यानमग्न अवस्थेमध्ये आपली समाधी अवस्था लावून बसलेले आहे. मग त्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी गेले आणि मग मात्र ही दोन गुरु शिष्यांची जोडी पुन्हा भ्रमंतीसाठी निघाली. आणि भ्रमंती करत करत महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये भ्रमंती करत आहे. आणि भ्रमंती करत करत कौंडण्यपूर या गावी आले. कुठे आले? कौंडण्यपूर गावी आले. आणि कौंडण्यपूर गावामध्ये आले महाराज. आणि महाराजांना एक दृश्य बघायला मिळालं. एक चौरंगावरती गावाच्या अगदी मधोमध गावाच्या मधोमध अगदी फुल अशी जत्रा भरण्यासाठी गर्दी होती महाराज. इतकी गर्दी का आपल्या कथेला सुद्धा इतकी गर्दी. चमत्कार म्हटलं आणि दुसऱ्याचं भांडण म्हटलं की गल्ली काय होती? लहान मोठे सगळे येतात महाराज. हा खरं की नाही? जिथे भांडण असतं तिथं सगळं गाव जमा होतं. आणि जिथे सप्ताह कीर्तन, जिथे ज्ञानदानाची जागा आहे तिथे कोणी जात? भांडण असल्यावर भांडण ऐकायला. तसंच तिथे ना महाराज अशी अलोट गर्दी जमा झालेली होती. आणि त्या गर्दीमध्ये महाराज संपूर्ण लोक तर्क वितर्क लावत होते. आणि मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथ महाराज त्या घेऊन जाणार. त्यांनी बघितलं गर्दी कशाची आहे म्हणून वाकून पाहिलं महाराज. अगदी बघितलं तर त्या ठिकाणी हात पाय नसणारा एक मुलगा विव्हळ करत पडलेला होता. रुदन करत होता, रडू लागलेला होता. हात नाही पाय नाही, त्याच्या हात पायांचं छेदन करण्यात आलं. त्याचं नाव होतं कृष्णांग. शशांक राजांचा पुत्र महाराज. कृष्णांगराच्या हात पायांचं छेदन करण्यात आलं. महाराज शशांक राजाला पुत्र नव्हता. तो कृष्णा नदीमध्ये जावं आणि कृष्णामध्ये नदीमध्ये जाऊन उभं राहावं. त्रिकाल संध्या करावी, भगवान शंकराची आराधना करावी. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि कृष्णा नदीमध्ये त्याला एक पुत्र मिळाला. त्या कृष्णा नदीमध्ये मिळाला म्हणून त्याचं नामकरण केलं महाराज. कृष्णांगर नाव ठेवलं महाराज. दिवसामागून दिवस गेले, काळामागून काळ गेला. बाळ मोठा झाला. लग्न करावं, लग्नासाठी मुलगी मिळेना. आजची परिस्थिती कशी आहे? म्हणजे तुम्हाला काय वाटतं आपलीच परिस्थिती अशी का? ज्याच्या घरी लई काही आहे ना महाराज त्याला सुद्धा मुली मिळतील. राजाच्या मुलाला मिळाला तेव्हा तुमचं आमचं काय? तुमच्या आमच्या मुलांची तसं म्हणणं नाही बरं का. तुमच्या मुलांना दोन नाही पण एक तरी मिळो. आणि मग मात्र महाराज त्या वेळेला त्या समयाला मुलगी मिळून येईना. 1 वर्षाचा काळ लुटत गेला, मुलगी मिळून येईना. राजांची पत्नी गतप्राण झाली. म्हणून राजांनी एक दिवस मंत्र्याला विचारलं, बाबा तू मुलगी बघण्यासाठी गेलेला होता आणि मग एक काम कर, मुलाचं जमत नाही ना, आता माझीच पत्रिका जमव म्हणे एका ठिकाणी. तुम्ही म्हटले का? नाही म्हणे. मग माझीच पत्रिका जमव महाराज. आणि एके ठिकाणची पत्रिका जमली भुजावंती नावाची.
आणि मग मात्र तिला आपली तलवार पाठवण्यात आली. तलवार महाराज मिळाली आणि मग मात्र त्या दोघांचा विवाह झाला. दिवसामागून दिवस गेले, काळामागून काळ गेले आणि बाळ हा 16 वर्षांचा झाला. आणि एके दिवशी राजन जंगलामध्ये शिकारी करता गेलेला आहे आणि ही भुजावती महालाच्या बाहेर उभी आहे. आणि महालाच्या बाहेर उभी असताना महालाच्या बाहेर उभी आहे आणि मग मात्र त्या वेळेला तिची नजर आपल्या पुत्रावरती पडली. अगदी सुंदर रूपवान गुणवान त्या मुलाला बघितलं आणि दासीला सांगितलं, त्या मुलांमध्ये जो मुलगा खेळत आहे ना त्याला घेऊन ये. त्याला घेऊन आली महाराज, त्याला बोलवलं. आता तिलाही माहित नव्हतं हा आपला पुत्र आहे म्हणून. महाराज तो आला, त्याने नमस्कार केला, पण तो नमस्कार तिने बघितला नाही. तो नमस्कार तिने बघितला नाही. त्याचा हात धरला. मी कामाने व्याकुळ झालेले आहे, माझा काम शमन करावं. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला त्याने हात झटकला. तू माझी सावत्र माता आहे. आणि तिलाही महाराज मनामध्ये वीज कडकडली, काय करावं कळेनासं झालं. आणि मग मात्र तो घरातून निघून जातो, त्या महालातून निघून गेलेला आहे, पुन्हा मुलांमध्ये खेळू लागलेला आहे. आणि इकडे तिने दासींना बोलवलं, बाई आज माझ्याकडून विपरीत घडलं, काय करावं काय नाही, मला आता प्राण त्यागावं लागतील. राजांना ही गोष्ट माहीत झाली, माझ्याकडून असा अपराध घडला, तो माझा पुत्र आहे हे मला माहिती नव्हतं. मग आता मी गतप्राण, मी माझा जीव देते, माझी अपकीर्ती होईल. आणि मग मात्र महाराज ती दासी सांगते, राणीसाहेब काळजी करू नका, आता याच्या विरोधात करा. काय करा? याच्या विरोधात करा. आता तुम्ही सांगायचं राजन शिकारीहून आला का तुम्ही आरतीचं ताट घेऊन जायचं. तसे आता जा, पहिले जायचं आहे ना, पहिले कुठे गेले का काय व्हायचं आरती, प्रत्येक जण आरती करायची का नाही, आहे की नाही बाबा? आरती करायची ना. आपण बाहेर कामाला गेलो की घरी आल्यानंतर, बाहेर गावी कामाला गेल्यानंतर, आहे की नाही, कुठं मोठं कार्य करण्यासाठी निघालो का घरी आरती करायची आणि तिकडून आल्यानंतर सुद्धा आरती ओवाळायची, आहे का नाही? पण आता राहिलं नाही, तुमची केली ना बाबा, मग काय नाही तुम्ही बोलत जा ना. जिंदगी के हर सवाल का जवाब नाटकथा, जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं ना, ती नाटकथा आहे महाराज. आणि मग मात्र त्या वेळेला तिला विरोधात करण्यास सांगितलं. आणि मग मात्र ती आरती ओवळण्याकरता गेली नाही, राजनाला ती आरती ओवळण्याकरता गेली नाही. आणि त्या समयाला त्या वेळेला महाराज राजन अगदी धावत पळत लगबग तिच्या महाली आलेला आहे. आणि राणी पलंगावरती त्या मंचकावरती पडलेली आहे आणि रुदन करू लागली. महाराज राजांना बघतात, आता बघा रडणारे माणसं, खोटं खोटं रडणारे लय मोठे मोठे रडतात. ज्याला रडू येतं ना तो कसा गपचित रडतो. माणसं कशी रडतात, काही काही बाया कशा रडतात तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, आहे का नाही? आणि मग मात्र ती मोठे मोठी रडायला लागली, स्वामी तुम्ही येणार आणि मी सुखाने माझा देह त्याग करा. मी मरण सुखाचं करणारच, मरण सुखाचं नाही. महाराज तुम्ही येणार, स्वामी तुम्ही येणार म्हणून मी राहिले, आता मी सुखाने मरणार. सुखामध्ये माणसं मरत आहे का ना? तुमच्याकडे खूप सुख आहे, खूप आनंदी, तुम्ही मेले आज कधी झालं का? तुम्ही कधी मेले का? तुम्ही कधीच मेले नाही महाराज. आपल्याला मरायचं नाही, आपल्याला कुठे जायचं आहे? आणि मग मात्र महाराज त्या वेळेला त्या समयाला तुम्ही आलात, मी आता सुखाने मरणार. अगं काय झालंस? आणि ती विरोधामध्ये सांगते की राजन आपला पुत्र या रंगमहाली आला, या राजमहालामध्ये आला, माझा हात धरला, पण मी त्याचा हात बाजूला केला, द्वार कवाड आड पै केले, म्हणजे मी दरवाजा आड झाले, दरवाजा लावला. तो कामाने मदनाने व्याकुळ होता, त्याने माझा हात धरला, स्वामी आता मी माझा देह ठेवत नाही, मी गतप्राण होणार. अरे काळजी करू नकोस. राजाला राग अनावर झाला. सैनिकांना आज्ञा दिली, अरे त्या कृष्णगराला घेऊन या, त्याच्या हातपायांचं छेदन करा. प्रधान हुशार होता महाराज. प्रधानांनी सांगितलं, राजा महाराज आपण असं करू नये. अरे सांगितलं ना, त्याचा शिरच्छेद करा. महाराज आपण विचार करावा, तो आपला पुत्र आहे. अरे पुत्र जरी असता तरी काय झालं, त्याचा शिरच्छेद न करता त्याच्या हातपायांचं छेदन करावं.
त्याला भर चौकामध्ये घेऊन जावं. महाराज भर चौकामध्ये नेलं आणि त्याच्या हातापायांचं छेदन करण्यात आलं. आणि हे गोरक्षनाथ महाराजांनी आणि मच्छिंद्रनाथ महाराजांनी मनामध्ये ओळखलं. आणि मग मात्र या मुलाला आपण मागून घ्यावं आणि धर्म कार्यामध्ये गुंतवून घ्यावं. धर्म कार्यामध्ये गुंतवून घ्यावं. राजांकडे जातात आणि राजांनी नमस्कार केला आणि राजांना विचारतात, राजन, आम्ही तुझ्याकडे काहीतरी घेण्यासाठी आलो. देणार? राजांनी सांगितलं, देणार स्वामी. काय हवं आहे? कारण तुमच्या आमची संस्कृती संतांना देणारी संस्कृती महाराज. मग काय देणार? तो चौकामध्ये जो मुलगा आहे ना, ज्याच्या हातपायांचं छेदन केलं, तो मुलगा मला द्यावा. राजन सांगतो, महाराज, तुमच्या सेवेकरता 100-200 सैनिक हवे आहे ना, मी देतो. माझ्याकडे भरपूर सैनिक आहे, यातले 100-200 सैनिक घेऊन जावं. पण त्या मुलाचे हातपाय जे तोडले आहे ना, तो तुमची सेवा करणार. तुम्हाला त्याची सेवा करावी लागेल. महाराज सांगतात, तुला द्यायचं आहे का? तर दे. द्यायचं असेल तर दे, नाहीतर नाही. आणि मग मात्र त्या वेळेला राजन सांगतात, आता तुमचा हट्टच आहे ना, मला 3 हट्ट पुरवावे लागतात. आता ते हट्ट तुम्हाला माहिती आहे. गुरुपुष्पामृत योगाने दिवाळी आला का तुमचा हट्ट? आजीबाई असं आलं ऐक ना, आजीबाई, दिवाळी आली, गुरुपुष्पामृत योग आला आणि घरात लग्न असलं की पहिला तो हट्ट म्हणजे स्त्री हट्ट आणि बाल हट्ट आणि जोग हट्ट हा पुरवावा लागतो. हे 3 हट्ट माणसाला पुरवावे लागतात. महाराज, पाहिजे ना तुम्हाला, घेऊन जा. आणि मग मात्र गोरक्षनाथ महाराजांनी त्याला खांद्यावरती घेतलं आणि हिमालयाच्या गुफेमध्ये आणलं आणि त्या गुफेमध्ये ठेवलं महाराज. आणि सांगितलं, ही समोर शिळा आहे, या शिळेवरती दृष्टी ठेवायची. या शिळेवरती दृष्टी ठेवायची, अन्यथा काय होईल? ही शिळा तुझ्यावरती पडेल आणि तू गतप्राण होशील. काय होशील? बघा ना महाराज, हात नाही, पाय नाही, तरी जीवन जगण्याची अपेक्षा आहे. खाता येणार नाही, पिता येणार नाही, तरी जीवन जगण्याची अपेक्षा आहे. ही अपेक्षा आहे महाराज. आणि मग मात्र तिथे चामुंडा मातेला सांगितलं, तिथे रोज मग आता बघा ना महाराज, खायचं इथे नाथांच्या घरची उलटीचं महाराज आहे की नाही. फळं कुणाला आणून ठेवायला लावले? चामुंडा मातेला. दार बंद केलं, पण तिला आणून ठेवायला लावले. खाऊ घालायला लावले नाही, फक्त आणून ठेवायचे. आणि दृष्टी शिळेवरती बघा. आणि राम महाराज ते सांगतात, तो कृष्णांगर सांगतो, महाराज तुम्ही कुठेही जा, पण एक काम करा, जसं कासवाचं लक्ष पिल्लांवरती असतं ना, काय तसं माझ्यावरती लक्ष असू द्या. वरदहस्त मस्तकी ठेवला, ब्रह्मसनातनाचा बोध केला आणि भ्रमंतीसाठी पुन्हा गुरु शिष्यांची जोडी निघून गेली महाराज. त्या भ्रमंतीमध्ये तुम्ही आम्ही काय करूया?